पुन्हा एक वार आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूचं गौरव करूया. आजचाही उत्तम दिवस प्रभूने आम्हाला त्याच्या कृपेने आमच्या आयुष्यात जोडून आपल्याला पुन्हा एक वार त्याने आशीर्वादित केलं. याबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. प्रभूचा पवित्र प्रभुवार पवित्रपणे पाळण्याकरता त्याने केलेल्या कृपेबद्दलही मनापासून आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. आज देवाची योजना आणि त्याचा संकल्प आमच्या संबंधाने काय आहे, त्याचं पवित्र वचन आमच्याबरोबर काय बोलत आहे, याकडे आज पुन्हा एक वार आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आम्हाला माहिती आहे या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण असतानाही जरी आपल्याला चर्चमध्ये एकत्र होऊन प्रभूची सेवा नाही करता येत, परंतु तरी आपापल्या घरामध्ये बसून प्रत्येक घर प्रभूचं मंदिर जे आहे ते बनण्याकरता प्रभूने कृपा दिली. एवढंच नव्हे तर प्रत्येक व्यक्ती प्रभूचं मंदिर आहे आणि त्यामध्ये देवाची आराधना भक्ती व्हावी अशी देवाची इच्छा आहे, कारण तो आम्हा सर्वांबरोबर आहे. तर चला आज आम्ही प्रार्थना करूया आणि प्रभूच्या वचनाला आपण सुरुवात करूया. सर्व सामर्थ्यवान प्रभू, मी तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. जी पवित्र वचने आज तू माझ्या मुखामध्ये घालणार आहे, तुझ्या लोकांपर्यंत ती पोहोचवणार आहे, जेणेकरून तुझ्या लोकांचं धैर्य आणि हिंमत तू वाढविणार आहेस आणि तुला प्रभूजी प्राप्त करण्याकरता, तुझ्या सानिध्यामध्ये राहण्याकरता प्रभू त्यांना तू प्रोत्साहित करणार आहे. त्याबद्दल मी मनापासून तुझे आभार मानतो. जगातील कोणत्याही प्रकारचं देवबापा प्राबल्य, कोणत्याही प्रकारचं प्रभूजी या जगातील कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही प्रकारचं राष्ट्र, कितीही बलवान असल्या प्रकारचे मनुष्य आमच्या विरोधामध्ये उभे राहत असताना प्रभू त्यास कशा प्रकारे तू त्यांचा चुराडा करतो याविषयी जी आपली वचने आज तू आम्हाला दिलेली आहे, त्यातील प्रत्येक गहनता आम्हाला तू उलगडून सांग. माझे ओठ, माझी जीभ, माझं मन आणि मी स्वतः तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. माझा स्वीकार कर. तुझ्या निर्दोष निष्कलंक रक्ताच्याद्वारे मला सिंचित कर आणि प्रभू मी नव्हे मजद्वारे तू बोल. प्रभू येशू आमचा तारणाऱ्याच्या थोर नावात मागतो म्हणून ऐकतो. आमेन. प्रेम, आम्ही पाहत आहोत की या दिवसांमध्ये आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये चालत असताना अनेक प्रकारचे जे काही गोष्टी आहे त्या या जगामध्ये ज्या त्या घडत आहे. खरं पाहिलं असता आम्ही पाहतो की आमचा प्रभू इतका महान परमेश्वर आहे, ज्याने मोठमोठी अद्भुत कृत्य केली. जो एकच सत्य परमेश्वर आहे, या परमेश्वराच्या जवळ प्रेम आहे, त्याच्याजवळ ममता आहे, त्याच्याजवळ उद्धार आहे, त्याच्याजवळ शांती आहे आणि तो मनुष्याला निर्माण करणारा असा एकमेव तो निर्माता आहे. तरीही आज जगातील लोक त्याला ओळखत नाही, परंतु त्याच्या विरोधामध्ये जे आहे ते उठत आहे. नव्हे त्याच्या विरोधामध्येच फक्त, तर त्याच्या मंडळीच्या विरोधामध्ये, त्याच्या कळपाच्या विरोधामध्ये जे आहे ते उठत असलेले आपल्याला आज दिसत आहे. आणि अशा ह्या साऱ्या गोष्टी आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेला साहजिकच आमच्या अंतःकरणामध्ये प्रश्न येतो की या सर्व गोष्टी होत असताना परमेश्वर जो आहे आम्हाला याच्यातून कशा प्रकारे सांभाळणार, किंवा जे शत्रू आमच्या विरोधामध्ये उठत आहे, जी राष्ट्र आमच्या विरोधामध्ये उठत आहे, त्यांच्यासाठी प्रभूचं वचन काय आहे किंवा त्यांचा शेवट काय आहे. मागील दिवसांमध्ये आपण बघितलं की दुर्जनांचा शेवट काय होतो याविषयी काही गोष्टी ज्या आहेत त्या स्तोत्र नंबर 37 मधून मी आपल्या पुढे ज्या त्या प्रगट केल्या. आणि आज आम्ही पाहणार आहोत यशाचं पुस्तक, याचा जो 8वा अध्याय आहे त्या 8व्या अध्यायाच्या 9 आणि 10 वचनांमधून काही महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या प्रभूशी बोलला त्या विस्तारपूर्वक तुमच्या पुढे सांगाव्या याकरता प्रभूने कृपा दिली आणि म्हणून आम्ही त्याकडे थोडं लक्ष देऊया. तर यशाचं पुस्तक, याचा अध्याय 8वा आणि त्याचं 9 आणि 10 वचन, यामध्ये प्रभूने आम्हाला अतिशय उत्तम प्रकारे अशी खात्री दिली. बघा काय म्हटलंय: अहो राष्ट्रांनो, दंगल करा पण तुमचा चुराडा होईल. पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका. तुम्ही आपली कमर बांधा पण तुमचा चुराडा होईल. मसलत करा पण ती निष्फळ होईल. विचार प्रगट करा पण तो टिकणार नाही, कारण आमच्या सनिध्य देव आहे. बघा किती उत्तम गोष्टी ज्या आहे या ठिकाणी परमेश्वराने त्याचा सेवक यशया याच्याद्वारे त्याच्यावर भाव ठेवणाऱ्या लोकांना जे आहे या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की कोणी एकटा मनुष्य नाही, परंतु इस्रायलाच्या विरोधामध्ये उठणारी प्रत्येक राष्ट्रे. आजही आम्ही पाहतो की मध्यपूर्वेमध्ये इस्रायल असा एक देश आहे की जो एकटाच देश जो आहे तिथे प्रभूचे लोक आहे आणि त्या एकट्या देशाच्या विरोधामध्ये संपूर्ण त्याच्या चहूबाजूने संपूर्णपणे इस्लामिक राष्ट्र जे आहे ती त्याच्या विरोधामध्ये आहे.
कितीदा तरी या सर्व राष्ट्रांनी येऊन जे आहे या इस्रायलला नामशेष करण्याचा प्रयत्न केला, परंतु आतापर्यंत त्यांना या गोष्टी कधी साधल्या नाही. तर परमेश्वर या राष्ट्राबरोबर असल्या कारणाने आम्ही पाहतो एवढी राष्ट्र त्याच्या विरोधामध्ये एक झाली तरी सुद्धा परमेश्वराने त्यांना नामशेष केलं आणि त्यांना त्यांच्या पुढे हार खावे लागले. आणि आज इस्रायल देशाला परमेश्वराने जे आहे ते अतिशय उच्च स्थितीमध्ये जे आहे ते ठेवलेलं आहे. आजही परिस्थिती काही नॉर्मल नाही आहे. आजही परिस्थिती तीच आहे. इस्रायलच्या विरोधामध्ये पुष्कळ राष्ट्र जे आहे त्याच्या विरोधामध्ये उठलेले आहेत, तरी पण या ठिकाणी आम्ही पाहतो की त्यांच्या सानिध्य परमेश्वर आहे. बघा, या ठिकाणी आमच्या सानिध्य देव आहे. ही गोष्ट जर आम्ही बघितली तर याचा अर्थ होतो इम्मान्युएल, नाही का. आता हे इम्मान्युएल हे जे अभिवचन जे आहे ते आज राजाला जे आहे ते मिळालं. आणि त्यावेळेला आम्ही पाहतो की आज राजा जो आहे हा अतिशय शत्रूंच्या द्वारे जो आहे तो घेरला गेला होता. आणि आहाज राजावर जे आहे मोठं संकट जे आहे ते आलेलं असताना आहाज राजा जो आहे तो परमेश्वराला शरण गेला. आणि परमेश्वराला शरण गेल्यामुळे अर्थात तो सर्वप्रथम फार घाबरला. आणि घाबरल्यामुळे आम्ही या ठिकाणी पाहतो की त्याच्या विरोधामध्ये संकल्प करणारे आराम, एफ्राईम आणि रमल्याचा पुत्र यांनी त्याच्या विरुद्ध संकल्प केला होता की आपण यहूदावर चालून जाऊन त्यास धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलाच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू. असल्या प्रकारचा निर्णय करून, असल्या प्रकारची मसलत करून हे जे आहे हे त्या ठिकाणी आहाजाला घाबरवण्याकरता आणि ते राज्य जे आहे ते यहूदाचं राज्य काबीज करण्याकरता त्या ठिकाणी गेले. परंतु परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं की प्रभू परमेश्वर म्हणतो हे सफळ व्हावायचे नाही, हे घडावायचे नाही. बघा, मनुष्यांच्या योजना, मनुष्यांचे संकल्प, राष्ट्रांच्या योजना, राष्ट्रांचे संकल्प परमेश्वर व्यर्थ करतो. ते किती प्रबल असू द्या, ते कितीही जे आहे ते बलवान असू द्या, ती त्यांच्याकडे कितीही प्रकारची जी शस्त्रसामग्री जी आहे ती असू द्या, काही असू द्या, परंतु परमेश्वर ज्याच्या पक्षाचा आहे, नीट लक्षात ठेवा, ते कधीही पराजित होणार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की राष्ट्रे एकत्र येऊ द्या, त्यांनी किती प्रकारचा बंडावा करू द्या, त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की त्यांनी कितीही मसलती करू द्या, कितीही त्यांनी आपल्या विरुद्ध कमर कसू द्या, परंतु या ठिकाणी परमेश्वराचं वचन यशाच्याद्वारे हे सांगत आहे की त्यांनी केलेल्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहे त्यामध्ये त्यांचाच चुराडा होईल, त्यांचाच चुराडा होईल. परंतु देवाच्या लोकांवर त्यांना सत्ता करणं हे शक्य होणार नाही. का नाही? तर त्यांच्याबरोबर देव आहे. आणि म्हणून या ठिकाणी आहाजाला परमेश्वराने जे आहे ते त्याला सांगितलं की आहाजा, तू माझ्याकडे चिन्ह माग, मी तुझ्यासाठी काय करू की मी तुझ्याकरता या सर्व गोष्टी करणार आहे. देवाने त्याला वेळ दिलेला होता. तो म्हणाला की आरामाचे शीर दिमिश्क व दिमिश्काचे शीर रसीन 65 वर्ष झाली नाही, तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही. बघा, परमेश्वर म्हणाला की त्यांचं काहीही राहणार नाही, त्यांचं राष्ट्रत्व राहणार नाही. राष्ट्र जे आहे ते जे आहे ते त्यांचं हयात राहणार नाही. अशा प्रकारची मी त्यांची दैन्यावस्था जी आहे ती करीन. आणि म्हणून मी जे करणार आहे त्याच्याकरता तू माझ्याकडे काय माग, चिन्ह माग. परंतु आम्ही पाहतो की आहाज राजा म्हणाला मी चिन्ह मागणार नाही. पण तरी पण त्या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर यशाच्या 7व्या अध्यायाच्या 13 वचनामध्ये परमेश्वर जे आहे तो म्हणत आहे, तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणीता, हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासी कंटाळा आणीतात काय? यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मान्युएल म्हणजे आम्हा सानिध्य देव असे ठेवेल. म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो की हे जे वचन आहे आहाजाला कधी मिळालं? जेव्हा त्याच्या विरोधामध्ये 2 प्रकारची जी राष्ट्र आहे
ती उठून त्यांनी मसलत करून त्याचं संपूर्ण यहुदा राज्य आहे ते नष्ट करण्याकरता जेव्हा ते त्याच्यावर चालून आले आणि जेव्हा आहाज हा परमेश्वराला शरण गेला त्यावेळेला प्रभूने त्याला सांगितलं, घाबरू नको. त्यांचे संकल्प, त्यांचे भेद, त्यांचे विचार जे आहे ते मी निष्फळ करणारा परमेश्वर आहे, कारण तू माझ्या सानिध्यात आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं सानिध्य हे फार उत्तम आहे. देव आमच्या सानिध्य आहे तर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या गोष्टींची भीती नाही. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होताना प्रभूने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र केलं आणि त्यांना जाताना सांगितलं, पहा, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला आहे. जा आणि साऱ्या राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. जे विश्वास ठेवतील त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. महायुगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. तो इम्मानुएल आहे आमचा, तो आम्हा सानिध्य परमेश्वर आहे. आम्हाला देवाने आज्ञा दिलेली आहे. प्रेषितांनी जेव्हा ही आज्ञा घेऊन ते संपूर्ण येरुशलेमेमध्ये प्रभूच्या वचनाचा प्रसार करू लागले त्यावेळेला आम्ही पाहतो त्यांना धर्मपुढाऱ्यांनी धरलं, याचकांनी धरलं, महासभेपुढे त्यांना उभं केलं आणि त्यांना सांगितलं, या नावाने इथून पुढे तुम्ही काही शिकवू नका. त्यांनी मारलं. त्यांना आनंद झाला, परंतु त्यांनी काय म्हटलं, आम्ही देवाचं ऐकायचं की तुमचं हे तुम्हीच ठरवा. याचा अर्थ आम्ही पाहतो की ते घाबरले नाही, परंतु त्यांनी देवाची आज्ञा, देवाचा शब्द जो आहे तो पाळला आणि जो देव सांगत आहे तेच आम्हाला करायचं आहे. कारण त्यांना माहीत आहे ही सर्व प्रकारची परिस्थिती जरी आमच्यावर असली तरी पण ही आम्हाला नष्ट करण्याकरता समर्थ नाही, कारण आम्हा सानिध्य देव आहे. आणि म्हणून जर आमच्या बरोबर आमचा देव परमेश्वर आहे, दावीद म्हणतो, जर परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे तर मनुष्य माझं काय करणार. आणि म्हणून जर देव आमच्या बरोबर आहे तर मनुष्य आमचं काहीही बिघडवू शकत नाही. म्हणून या ठिकाणी देव जो आहे आपल्या लोकांना या दिवसामध्ये जे आहे ते काय करत आहे, उत्तेजन देत आहे. मागेच आम्ही बघितलं की मला असं वाटतं जे आपल्या विदर्भामध्ये आताच एका आपल्या देवाच्या भक्ताला जे आहे त्या ठिकाणी लोकांनी मारून टाकलं आणि संपूर्णपणे त्याचं कुटुंब विचाराचं जे उद्ध्वस्त झालं. आणि पाहतो की हे लोक जे आहे ते आले, त्यांना मारलं, त्यांनी अगदी जीवे मारलं त्यांना. आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना आम्ही पाहतो की या देवाच्या भक्ताने काय वाईट केलेलं आहे, काय नाही. आम्ही पाहतो जेव्हा लोक प्रभूचं वचन सांगण्याकरता जे लोकांपर्यंत जातात तेव्हा अनेक प्रकारच्या संस्थांचे जे लोक आहे हे ज्यांची पूर्ण मस्तकं सडलेली आहे, ज्यांचे विचार सडलेले आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सैतानाने वास्तव्य करून जे आहे त्यांची अंतःकरणं आंधळी केलेली आहे, असल्या प्रकारचे हे अंधभक्त जे आहे ते येऊन काय करत आहे तर देवाच्या लोकांना त्रास देत आहे. ते लोकांच्या चांगल्यापणाच्या गोष्टी सांगतात, लोकांच्या उद्धाराकरता गोष्टी सांगतात. जिवंत देवाची त्यांना ओळख व्हावी, त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना सार्वकालिक जीवन मिळावं, त्यांच्या जीवनामध्ये जे आहे ते बदल व्हावा, त्यांनी पापापासून दूर व्हावं आणि एकमेव जो परमेश्वर, त्यांचा परमेश्वर म्हणजे सर्व मानवजातीचा जो परमेश्वर आहे त्याच्या सानिध्यात त्यांनी यावं. या गोष्टी सांगत असताना या जगातील लोकांना ते सहन होत नाही. आणि म्हणून अनेक प्रकारच्या संस्था, अनेक प्रकारचे जे काही लोक आहे, संघटना आहे, त्या या गोष्टींच्या विरोधामध्ये जे आहे ते काय करत आहे तर प्रचार करत आहे आणि लोकांना अडवत आहे आणि त्यांना ते जीवे मारत आहे. परंतु तरीही प्रभूचं वचन आम्हाला सांगतं त्यांना आम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण त्यांचा दिवस येत आहे हे प्रभूला दिसत आहे आणि प्रभू त्यांना हसत आहे. आमचा प्रभू जो आहे तो त्यांचा उपहास करतो. त्यांना असं वाटत आहे की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, हे करू, ते करू, आम्ही अगदी नियोजनबद्ध प्रत्येक गोष्ट जी आहे ती करत आहोत. आमचे सर्व संकल्प जे आहे वर्षानुवर्षीचे जे आहे ते आम्ही तयार केलेले आहेत आणि ते संकल्प जे आहे त्याप्रमाणे आम्ही करू. परंतु प्रियांनो, त्यांना ते करणं साधवायचं नाही, कारण या ठिकाणी प्रभूचं वचन जे आहे ते आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की त्यांचे सर्व विचार जे आहे ते परमेश्वर हाणून पाडेल.
म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की म्हटलंय, अहो राष्ट्रांनो दंगल करा पण तुमचा चुराडा होईल. काय करा? दंगल करा. तुम्हाला माहिती आता तुम्ही पेपरला किंवा इकडे तर बातम्या ज्या आहेत ते पाहत आहात, कशा प्रकारे जे आहे अल्पसंख्याक लोकांच्या विरोधामध्ये अनेक प्रकारचे दुष्ट गोष्टी योजून त्यांच्या विरोधामध्ये जे आहे ते काहीतरी दंगा घडवून आणायचा आणि त्या दंग्यामध्ये जे आहे लोकांना जीवे मारायचं, त्यांचे जे काही घरदार जाळायचे आणि पूर्णपणे जे आहे त्यांचं जे आहे त्यांना उद्ध्वस्त करायचं. या अनेक प्रकारचे संकल्प जे आहे ते योजले जात आहे आणि त्यामध्ये मोठमोठे जे काही राष्ट्रीय पुढारी आहे त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये हात आहे. परंतु तरीही ते राष्ट्रपुढारी असो की ते कितीही मोठ्या पक्षाचे लोक असो, पण त्यांना काहीही करणं साधावायचं नाही, कारण आम्हा सनिध्य देव आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला विशेष प्रकारे लक्ष द्यायचं आहे की स्तोत्र 2 मध्येच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की दावीद अतिशय उत्तम रीतीने जे आहे ते त्या ठिकाणी लिहित आहे की राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे, लोक व्यर्थ योजना का करत आहे, देवाविरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध जे आहे पृथ्वीवरील राजे उठले आहेत. चला, सत्ताधीश एकत्र जमून काय करत आहे, मसलत करीत आहे की आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ. परंतु इथं म्हटले, स्वर्गात जो सिंहासनारूढ आहे तो हसत आहे आणि प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. काय म्हटलं इथं? राष्ट्रांनी दंगल मांडलेली आहे, लोक व्यर्थ योजना करीत आहे. व्यर्थ, त्यांना असं वाटतं की आम्ही ही योजना केलेली, आता आम्ही हे करू, आता आम्ही हे करू, आता आम्ही यांना मारू, आता आम्ही त्यांना मारू, त्यांना मारू, त्यांना मारू, आणि आम्ही असं करून आम्ही तसं करू, आम्ही प्रबल होऊ. प्रियानो, देव महान आहे. परमेश्वराच्या लोकांच्या विरोधामध्ये एकत्र जमणाऱ्या लोकांना परमेश्वर एकत्र राहू देत नाही, तर तो त्यांची त्रेधा उडवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं की राष्ट्रांनी दंगल का मांडली, लोक व्यर्थ योजना का करत आहे, परमेश्वराविरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे जे आहे ते उठले आहेत आणि सत्ताधीश एकत्र जमून काय करत आहे, मसलत करतात. काय मसलत करतात? चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्याची पाश आपण फेकून देऊ. परंतु त्यांना माहित आहे का, जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, स्वर्गात सिंहासनारूढ म्हणजे जो एकमेव राजाधिराज परमेश्वर आहे, ज्याच्या सत्तेला कधीच अंत नाही, ज्याचा आसन कधी बदलत नाही, असा एकमेव परमेश्वर जो आहे तो संपूर्ण सार्वभौम पृथ्वीचा राजा आहे आणि संपूर्ण विश्वाचा तो राजा आहे. त्याचं सिंहासन कायमचं आहे, त्याला सनातन राजा म्हटलेला आहे. आणि तो राजा जो आहे तो या 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या राज्य करणाऱ्या जे आहे या सत्ताधीशांना जे आहे त्यांना पाहतो तेव्हा तो त्यांना हसतो आणि त्यांचा उपहास करतो. प्रभूचं वचन आहे, कोणी घोड्याची बढाई मारतो, कोणी रथांची बढाई मारतो, परंतु आम्ही तर आमचा देव परमेश्वर याची बढाई मारू. जो अधिपतीवर भरोसा ठेवतो, मनुष्यावर भरोसा ठेवतो, तो जो आहे तो लाजवला जाईल, परंतु जो परमेश्वराला शरण जातो तो सदा सर्व काठी किनारा आहे. किती दिवसांचं राज्य आहे जगाचं? किती दिवसपर्यंत हे लोक राज्य करू शकतील? देवाचं वचन सांगतं की त्यांचे सारे मनसुबे परमेश्वर व्यर्थ करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून इथं म्हटलेले परमेश्वर काय आहे, जो राजासनारूढ आहे तो त्यांना हसत आहे आणि प्रभू त्यांचा उपहास करत आहे. उपहास करतो. उपहास म्हणजे परमेश्वर त्यांची टिंगल करतो, त्यांची त्रेधा उडवतो. परमेश्वर जो आहे त्यांच्या जी कृती त्यांची आहे त्या कृती पाहून, त्यांची निर्बलता पाहून, त्यांचे विचार पाहून परमेश्वर जो आहे तो त्यांची खिल्ली उडवतो. काय आहे त्यांच्यामध्ये असं म्हणून ते काही करू शकतील? नीट लक्षात ठेवा, मनुष्य जेव्हा संकटात पडतो आणि परमेश्वर जेव्हा त्याला संकटाने ग्रासतो त्यावेळेला त्याला पैसा उपयोगी पडत नाही, त्याला नातलग उपयोगी पडत नाही, त्याला कोणी अधिकारी उपयोगी पडत नाही, त्याला कोणीही उपयोगी पडत नाही. बघा, मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की
जो विकास दुबे नावाचा एक मनुष्य जो आहे, ज्याने उत्तर प्रदेशामध्ये इतकं मोठ्या प्रकारे जो आहे तो तिथला डॉन बनला. त्याच्याजवळ करोडो जे आहे, करोडो रुपयांची त्याच्याकडे संपत्ती आहे. अनेक त्याचे मित्र जे आहे ते त्याला आहे. मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांबरोबर त्याचे संबंध होते. परंतु जेव्हा त्याच्यावर प्रसंग आला त्यावेळेला त्याला कोण वाचवू शकलं? त्याचा पैसा वाचवू शकला? त्याचे मित्र वाचवू शकले? राजकीय पुढारी वाचवू शकले? कोणी नाही. ना कोणी मंत्री, ना कोणी संत्री, ना कोणी काही. नीट लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा परमेश्वरापासून मनुष्यावर क्रोध येतो त्यावेळेला परमेश्वराचं वचन सांगतं की त्याच्या हातून सोडविल असा कोण आहे? देवाच्या हातून कोणी नाही सोडवू शकत, लक्षात ठेवा. आणि म्हणूनसाठी या ठिकाणी परमेश्वर जो आहे तो त्यांना हसत आहे, त्यांचा उपहास करत आहे. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यास घाबरे करेल. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. मी परमेश्वराचा निर्णय करीतो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला राष्ट्रे वतना दाखल देईल आणि पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व मी तुला देईल. आता बघा या ठिकाणी मी काय पाहतो, देवाने, देवपिता जो आहे त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी हे राज्य जे आहे ते राज्य त्याने त्याला दिलेलं आहे. त्याने त्याचा स्वतःचा राजा प्रभू येशू जो आहे या पृथ्वीवरील 1000 वर्षासाठी जो आहे त्याला त्याने नियुक्त केलेला आहे. आणि आम्ही पाहतो की हा सर्व जगातील जे लोक प्रभू येशूच्या विरोधात आहे त्यांचा सूड घेण्याकरता प्रभू स्वतः येत आहे. सर्व अभक्तिमान लोकांनी केलेल्या अभक्तीच्या कर्मानुसार त्यांना प्रतिफळ देण्याकरता तो आपल्या आयुतांच्या आयुत दूतांसह आला, अशी साक्ष जी आहे ती स्वतः हनोखाने दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की प्रभू जे आहे त्याचे संकल्प स्थिर आहे. तुम्हाला देवाचा संकल्प स्थिर राहतो, ते कधीच बदलत नाही. पण मनुष्याचे सारे बेत जे आहे ते परमेश्वर धुळीस मिळवतो. आणि म्हणून आम्हाला मनुष्यांवर नाही भरोसा ठेवायचा, आम्हाला देवावर भरोसा ठेवायचा. आम्हाला मनुष्यांबरोबर नाही चालायचं, आम्हाला देवाबरोबर चालायचं आहे. आणि म्हणून देव आमच्या सानिध्यात आहे तर, किंवा आम्ही देवाच्या सानिध्यात आहोत तर प्रत्येक प्रकारची गोष्ट प्रभू जे आहे ते हाणून पाडेल. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही काय पाहतो की राष्ट्रांनी कितीही दंगल करू द्या, काय होणार आहे? परमेश्वर सांगतो त्यांचा चुराडा होईल. आणि म्हणून स्तोत्र 2 मध्ये या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रांना दंगल करा पण तुमचा चुराडा होईल. आज किती दंगली होत आहे, परंतु परमेश्वर त्यांचा चुराडा करणार आहे. दुसरी गोष्ट काय म्हटली प्रभूने? पृथ्वीवरील दूरच्या देशांनो कान देऊन ऐका, तुम्ही आपली कमर बांधा पण तुमचा चुराडा होईल. पृथ्वीतील दूरच्या देशांना, नाही का? आता मी तुम्हाला सांगितलं की इस्रायलच्या विरोधामध्ये असलेले जे काही राष्ट्र आहेत, कळलं, फार पाकिस्तानपासून तर सर्व प्रकारची इस्लामिक राष्ट्र जी आहे ती इस्रायलच्या विरोधामध्ये जी आहे ती हे करत आहे. आणि कम्युनिस्ट राष्ट्र जे आहे ती इस्रायलच्या विरोधामध्ये किंवा देवाच्या लोकांच्या विरोधामध्ये जे आहे, चर्चेसच्या विरोधामध्ये, मंडळांच्या विरोधामध्ये, देवाच्या सेवकांच्या विरोधामध्ये जे आहे ते जे आहे ते काय करत आहे, ते काम करत आहे. बघ इथं म्हटले काय, पृथ्वीवरील दूरच्या देशांनो कान देऊन ऐका. त्यांना प्रभू सांगत आहे, ऐका तुम्ही परमेश्वर काय म्हणत आहे, ते काय बेत योजत आहे, ते काय करत आहे, त्याच्यापेक्षा परमेश्वर त्यांच्यासाठी काय करणार आहे प्रभूने त्यांना सांगितलं ऐका. तुम्हाला माहिती आहे आज म्हणजे चीन जो आहे त्याला ड्रॅगन म्हणून ओळखतात. आणि या चीनने आपल्या भारत देशाच्या जे आहे त्याच्या संपूर्णपणे त्याच्या विरोधामध्ये तो उभा ठाकलेला आहे. अतिशय मोठ्या सैन्यानिशी जे आहे चीन आपल्या विरोधामध्ये उभा राहिलेला आहे. नेपाळ, पाकिस्तान, त्याचप्रमाणे बांगलादेश आणि अनेक आपल्या बाजूची जी राष्ट्र आहे तीही आपल्या विरोधामध्ये जी आहे ती उठलेली आहे. अशा साऱ्या परिस्थितीमध्ये आम्ही काय पाहतो की परमेश्वराचं वचन आम्हाला हे सांगतं की जरी अशाही प्रकारे किंवा सर्व प्रकारची जी राष्ट्र आहेत ती जरी
आमच्या विरोधामध्ये बंडावा करून ते आम्हाला नामशेष करण्याचा प्रयत्न करत असतील, तरी सुद्धा या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की त्यांचा चुराडा होईल. चुराडा होईल याचा अर्थ ते पूर्णपणे जे आहे ते धुळेमध्ये जे आहे ते नष्ट केले जातील, पूर्णपणे त्यांचं चूर्ण केलं जाईल. दानिएलच्या पुस्तकामध्ये काय म्हटलं की जो पुतळा होता त्या पुतळ्यामध्ये संपूर्ण जगातील जी काही राष्ट्र आहेत, जी बलवान राष्ट्र जे आहे त्याचं भविष्य त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. परंतु देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की कुणाचाही हात न लागता पर्वतावरून एक जो काही दगड आहे तो दगड येऊन त्या पुतळ्याच्या पायावर पडला, आणि जेव्हा तो त्याच्या पायावर पडला तेव्हा तो पुतळा जो आहे त्याच्यावर पडला आणि त्याचं चूर्ण झालं आणि धुळीत जे आहे ते उडून गेलं. म्हणजे या जगाच्या सर्व राजसत्ता ज्या आहे त्या कितीही प्रबळ असू द्या, कितीही बलवान असू द्या, कितीही समर्थ असू द्या, कितीही धनवान असू द्या, कितीही त्यांचं मोठं प्राबल्य असू द्या, कितीही बुद्धिमान असू द्या, परंतु या सर्व प्रकारच्या राष्ट्रांना धूळ चाटवण्याचं काम जे आहे ते आमचा देव परमेश्वर करणार आहे. आणि म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. आपला प्रभू हा महाप्रतापी आणि विजयी परमेश्वर आहे. तो दिग्विजयी परमेश्वर आहे, त्याला हार माहीत नाही. आणि यासाठी आम्ही पाहतो की तो आमच्या बरोबर आहे. म्हणून ही सर्व राष्ट्र जी आहे हे करत असलेले सर्व प्रकारचे बंडावे, करत असलेल्या सर्व प्रकारच्या मसलती आणि प्रत्येक प्रकारे जे आहे ते आपली कमर बांधत आहे. कमर बांधत आहे याचा अर्थ काय करत आहे, ते युद्धाला तयार झालेले आहे. आपल्याला माहित आहे ना की आपल्या सीमेवर जे आहे ती युद्धाची तयारी चालू आहे. तिकडे इराण जे आहे ते इस्रायलच्या विरोधामध्ये जे आहे तिकडे त्याने आपली कमर कसलेली आहे. सर्व प्रकारची जी काही कम्युनिझम राष्ट्र आहे ती सुद्धा आपल्या विरोधामध्ये जी आहे ती उभी ठाकलेली आहे. परंतु या सर्वांना धुळीस मिळवण्यास समर्थ असलेला आमचा देव परमेश्वर हा आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही न भीता प्रभूची सेवा जी आहे ती निडरपणे करायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला जे आहे हे सांगत आहे की अहो पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊ नये का, तुम्ही कमर बांधा, परंतु तुमचाही चुराडा होणार. मसलत करा पण ती निष्फळ होईल. मसलत करा पण ती निष्फळ होईल. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, दंगल करा, चुराडा होईल. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, तुम्ही कमर बांधा, तुमचा चुराडा होईल. तिसरी गोष्ट या ठिकाणी म्हटलेली आहे, तुम्ही मसलत करा. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारत देशामध्ये आताच्या ज्या ह्याच्यामध्ये जर आम्ही बघितलं तर बरेच चाणक्य आहेत नाही का. मसलती कोण देतात, त्यांना चाणक्य म्हणतात. कळलं की ज्याचा सल्ला जो आहे, जो जे काही योजना करतो त्या योजना शेवटास जातातच. आणि म्हणून आम्ही बघितलं की प्रथमतः अनेक प्रकारच्या मसलती, अनेक प्रकारच्या योजनांमध्ये अतिशय प्रत्येक योजना सफळ करणारे असल्या प्रकारचे चाणक्य या देशामध्ये होते. परंतु देव ऐथोफेलाची मसलत व्यर्थ करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं तुम्ही मसलत करा. आज अनेक प्रकारच्या मसलती ज्या आहेत त्या योजल्या जात आहे. अनेक प्रकारचे विचार मंथन जे आहे ते केलं जाते. कशा प्रकारे प्रभू येशूच्या लोकांना या देशातून उखडून टाकायचं, कशा प्रकारे त्यांचा पूर्णपणे नायनाट करायचा, त्यांच्या संपत्ती कशा गडप करायच्या, कशा प्रकारे जे आहे त्यांच्या विरोधामध्ये जे आहे अनेक प्रकारच्या दुष्ट गोष्टी ज्या आहेत त्या योजायच्या, कशा प्रकारे त्यांना जीवे मारायचं, कशा प्रकारे त्यांची चर्चा जी आहे ती त्यांना आग वगैरे लावायची, या साऱ्या गोष्टींच्या मसलती ज्या आहे त्या करतात खरे. परंतु माझ्या प्रियांनो, प्रभू महान आहे. प्रभूचं वचन या ठिकाणी सांगतं की तुम्ही मसलत करा. तुम्हाला माहित आहे दावीद देवाचा भक्त होता, आणि ज्या वेळेला दाविदावर प्रसंग आला, दाविदाचा मुलगा अबशालोम हा दाविदाच्या विरोधामध्ये उभा राहिला. आणि अशा प्रसंगी
दाविदाकडे अतिशय उत्तम मसलत देणारा असल्या प्रकारचा व्यक्ती होता, ज्याचं नाव होतं अहितोफेल. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये दुसरे शमूएल याचा 17वा जो अध्याय आहे आणि 16वा जो अध्याय आहे यामध्ये जे आहे ते आम्ही त्याच्या संबंधाने वाचतो. बघा, एक वचन मी वाचतो फक्त. सोळाव्या अध्यायाचं 23वा वचन बघा. त्या काळी अहितोफेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे. दावीद व अबशालोम या दोघांनाही जी मसलत तो देत असे ती अशीच असे. बरं, अहितोफेल काय करायचा की कोणत्याही प्रकारे जर दाविदाला कोणत्या प्रकारची अडचण आली किंवा काही गोष्टी जर त्याला युद्धप्रसंगी करावायच्या आहे, कशा प्रकारे योजना करायची, काय केल्याने काय होईल, म्हणून दाविदाजवळ मसलत देण्याकरता हा एक अहितोफेल नावाचा व्यक्ती होता. आणि हा अबशालोमाला पण मसलत देत असे आणि दाविदाला पण मसलत देत असे. आणि याला म्हटलेलं आहे त्याची मसलत जणू काय देवाचा कौल असे. म्हणजे जेव्हा देवाला आम्ही प्रार्थना केल्यानंतर परमेश्वर याजकांच्या द्वारे राजे लोकांना कौल देत असे. तुम्ही उरीम आणि थुमीम यांच्याद्वारे तो राजे लोकांना कौल देत असे की तुम्ही युद्धाला जायचं की न जायचं, युद्धात तुम्हाला विजय मिळणार का तुमचा पराजय होणार, तुम्ही कुठपर्यंत जय करणार. तर याजक लोकांना जे राजे विचारत आणि ते काय आहे परमेश्वराकडे उरीम आणि थुमीमच्या द्वारे कौल मागत आणि त्या कौलाप्रमाणे जेव्हा ते करत जसा परमेश्वर बोलला त्याच प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभूती मिळेल. अशाच प्रकारे या ठिकाणी म्हटलेलं आहे की जर अहितोफेलाने एखादी गोष्ट सांगितली की तुम्ही असं करा, यात तुम्हाला यश मिळेल, तर ते केल्यानंतर अहितोफेलाची मसलत कधी व्यर्थ होत नसे, तर ती तशाच प्रकारे असायची. त्याच गोष्टी ज्या आहेत त्या घडत असत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही काय पाहतो की इतका मसलतीमध्ये अतिशय तरबेज चाणक्य असल्या प्रकारचा हा व्यक्ती हा जेव्हा दाविदाच्या विरोधामध्ये झाला आणि दाविदाच्या विरोधामध्ये जाऊन त्याने अबशालोमाला जी आहे ती मसलत दिली. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराने दाविदाच्या द्वारे दाविदाचा जो सेवक आहे त्याला त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि त्याने जे आहे ती त्याची जी मसलत आहे ती मसलत त्याने काय केलेली आहे ती व्यर्थ. बघा 17व्या अध्यायाचं 4थं वचन. मग अबशालोम म्हणाला, हुशा अर्की यालाही बोलाय तेही पाहू. हुशा आला तेव्हा अबशालोम त्यास म्हणाला, अहितोफेल अमुक अमुक मसलत देत आहे, त्याच्या सांगण्याप्रमाणे करावे काय, नाहीतर तू तरी सांग, काहीतरी मसलत सांग. मग या ठिकाणी हुशे अर्की जो आहे हा एक दाविदाचा जो आहे तो मसलत देणारा व्यक्ती होता. म्हणजे अहितोफेल आणि हुशे अर्की हे दोन्ही दाविदाच्या पदरी होते. परंतु या ठिकाणी मी पाहतो की जेव्हा अहितोफेल हा दाविदाच्या विरोधामध्ये बंड करून जो आहे तो त्याच्या विरोधामध्ये गेला, तेव्हा हुशे अर्की जो आहे याला दाविदाने सांगितलं की कृपा करून तू त्याच्याबरोबर अबशालोमाबरोबर तू राहा, म्हणजे जी काही मसलत अहितोफेल देईल ती तुला बदलता येईल. आणि या ठिकाणी मी काय पाहतो की देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की परमेश्वराने अहितोफेलाची मसलत व्यर्थ केली. हुशे अर्की याच्याद्वारे परमेश्वराने अहितोफेलाची मसलत व्यर्थ केली. आणि ही जी मसलत आहे ती जेव्हा व्यर्थ झाली आणि त्याप्रमाणे अहितोफेलाच्या मसलतीप्रमाणे जेव्हा घडून आलं नाही, तेव्हा अहितोफेलाने काय केलं तर त्याने जाऊन तो घरी गेला, आपल्या सर्व कुटुंबाची जी आहे ती व्यवस्था लावली आणि त्याने गळफास घेऊन त्याने आपला प्राण जो आहे तो दिला. म्हणजे त्याने त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याने आत्महत्या केली. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो की परमेश्वर महान परमेश्वर आहे. असे जेवढे चाणक्य आहे, जेवढे आपल्या विरोधामध्ये मसलती करणारे जे लोक आहेत, ते किती पंडित असू द्या, किती हुशार असू द्या, कितीही चाणक्य असू द्या, परंतु त्यांना त्यांची मसलत व्यर्थ करून त्यास आत्महत्या कराव्यास लावणारा आमचा देव परमेश्वर आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे
की तुम्ही आपली कमर बांधा पण तुमचा चुराडा होईल, मसलत करा परंतु ती परमेश्वर व्यर्थ करील, पण ती परमेश्वर निष्फळ करील. प्रसव. आणि आम्ही काय पाहतो, देवाने सुरुवात केलेली आहे. असल्या प्रकारच्या चाणक्यांच्या मसलती व्यर्थ करण्यासाठी परमेश्वराने सुरुवात केलेली आहे. आणि यासाठी आम्हाला देवाकडे लक्ष द्यायचं. प्रेज लॉर्ड. प्रभूने आम्हाला फार चांगल्या प्रकारचा प्रसंग दिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, आज कदाचित आम्ही चर्चेसमध्ये प्रार्थना आराधना करत असतो, अनेक प्रकारच्या समस्या आणि कष्ट आमच्यावर आली असती, परंतु देवाने हा जो पिरियड आम्हाला दिलेला आहे लॉकडाऊनचा, त्याच्यामध्ये मात्र आम्ही आमच्या देवाची आराधना करण्याकरता, आमच्या देवाच्या सानिध्यामध्ये बसण्याकरता वैयक्तिक रीतीने प्रभूबरोबर जे आहे ते आमचं नातं जे आहे ते जोडण्याकरता प्रभूने आम्हाला कृपा दिलेली आहे. यासाठी की आमच्या विरोधामध्ये उठणारे प्रत्येक ओठ प्रभूने बंद करावं, उठणारा प्रत्येक हात प्रभूने जो आहे तो तोडावा, आणि उठणारा प्रत्येक डोळा जो आहे तो प्रभूने जो आहे तो नामशेष करावा. प्रसव. आणि यासाठी प्रभूने आम्हाला समय दिलेला आहे. एवढाही नाही, आम्ही पाहतो की यानंतरही आम्हाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन त्याची सेवा करण्याकरता जे आहे प्रभू आम्हाला कृपा देणार. लोकांना असं वाटलं की हे केल्याच्या द्वारे लोकांना आता देवाजवळ जाताच येणार नाही. तुम्हाला तर दानियलच्या काळामध्ये दानियल नित्य परमेश्वराची आराधना करतो हे पाहून सैतानाला जे आहे त्याचा थरकाप उडाला. कारण तुम्हाला माहिती, जेव्हा तुम्ही देवाजवळ बसतात आणि देवाची प्रार्थना करतात तेव्हा सैतान जो आहे ना तो अस्वस्थ होतो. पैसा. जेव्हा आम्ही देवाजवळ बसतो तेव्हा सैतान अस्वस्थ होतो. आणि म्हणून जेव्हा दानियल प्रार्थना करायचा तेव्हा सैतान अस्वस्थ झाला. आणि म्हणून दानियलला प्रार्थनेच्या द्वारे दानियल या संपूर्ण बाबेल प्रांतावर प्रबळ झालेला आहे. दानियल जो आहे अतिशय उत्कृष्ट असल्या प्रकारच्या पदावर जे आहे, सर्वोत्तम जे काही पद आहे त्या पदावर तो बसलेला आहे. आणि त्याचं कारण एकच होतं, कारण राजाने स्वतः साक्ष दिली होती की जिवंत देवाचा आत्मा ज्याच्यामध्ये वसतो असा दानियल. आणि म्हणून दानियलला त्याच्या देवावरून त्याने नाव दिलेलं होतं. याचा अर्थ बाबेलचा राजा दानियलला देवा समान मानत होता. आणि असं असताना त्याचं गुज काय होतं, त्याचं रहस्य काय होतं, तर दानियल प्रार्थना करत होता. आणि म्हणून काय केलेलं आहे, प्रार्थना करू नये म्हणून जे सरदार, जे अधिपती, हे सर्व जे आहे ते मिळून राजाकडे गेले आणि त्याने राजाला जाऊन जे आहे ते विनंती केली की राजा तू काय कर. दानियलच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये आम्ही जे आहे या गोष्टी पाहतो. आणि जाऊन राजाला सांगितलं की राजा 1 महिनापर्यंत 30 दिवसपर्यंत साऱ्या राष्ट्रातील लोकांनी कोणीही, आता ते जे आहे नबुकदनेस्सराचे जे राज्य आहे ते फार दूरपर्यंत राज्य होतं, ते काय छोटं राज्य नव्हतं. तर एवढ्या मोठ्या जगात असलेलं जे बलाढ्य राज्य, या राज्यातील सर्व लोकांना सांगायचं की 30 दिवसपर्यंत तुम्ही कोणाही देवाची आराधना किंवा प्रार्थना करायची नाही. आता नीट लक्षात ठेवा, कदाचित लॉकडाऊनच्या द्वारे या दुष्ट लोकांचा हेतू हा पण आहे की आम्ही देवाच्या मंदिरामध्ये जाऊन देवाची आराधना करायला, कारण त्यांना भीती वाटते. त्यांना माहीत आहे जसं आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाणार तर त्यांचे जे संकल्प आहे ते व्यर्थ होऊन जातील. जेव्हा आम्ही देवाला हाक मारणार तर परमेश्वर त्यांना जे आहे त्यांचा चुराडा करणार, आणि त्याची भीती त्यांना आहे. त्यांचं नावगाव नष्ट होईल याची भीती त्यांना आहे. ते जे मसलती असतात त्या पूर्ण होणार नाही याची भीती त्यांना आहे. आणि म्हणून काय केलेलं आहे, चर्चेस बंद, धार्मिक स्थळं बंद, सर्व प्रकारची स्थळं जी आहेत ती बंद झाली, यासाठी की तुम्ही देवाला हाक मारू नाही. प्रस्ताव. परंतु काय झालं, दानियेलाने प्रार्थना सोडली का? दानियेलाने प्रार्थना करणं सोडलं नाही. या लोकांनी राजाला विनंती केली, राजाने त्याचं ऐकलं आणि राजाच्या न बदलणाऱ्या कायद्याप्रमाणे जे आहे सर्व जगामध्ये ती द्वाही फिरवली गेली, परंतु दानियेलाने प्रार्थना करणं सोडलं नाही. म्हणून प्रियानो, चर्च बंद आहे म्हणून प्रार्थना करणं सोडू नका.
चर्च बंद आहे म्हणून देवाचं वचन वाचणं सोडू नका, देवाचं वचन ऐकणं सोडू नका. चर्च बंद आहे म्हणून जे आहे उगीच व्यर्थ वेळ इकडं तिकडं घालवू नका. जो देवाच्या सानिध्याचा समय आमचा आहे तो देवाच्या सानिध्यात गेला पाहिजे. पुष्कळ लोक अजूनही रविवार जो आहे त्या दिवशी देवाची आराधना करत नाही घरामध्ये. ते खुशाल आपल्या कामधंद्यामध्ये आणि खाण्यापिण्यामध्ये जे आहे ते रमलेले असतात. त्यांना असं वाटतं चला आता चर्च नाही काही नाही, खाणं पिणं करू आणि मौज मस्ती करू फक्त. जो दिवस रविवारचा प्रभूने आमच्याकरता जे आहे त्याच्या सानिध्यात बसण्याकरता दिलेला आहे तो देवाच्या सानिध्यामध्येच बसून देवाची आराधना करायची आहे. तो वेळ व्यर्थ घालवायचा नाही, कारण त्याचा हिशोब देवाला आपल्याला द्यायचा आहे. आणि जर तो वेळ देवाचा तुम्ही त्याला देणार नाही, नीट लक्षात ठेवा तुमच्यावर पण संकट आहे. आणि म्हणून दानिएलाने आपला व्यर्थ वेळ घालवला नाही. देवाच्या प्रार्थनेचा वेळ देवाला त्याने दिला. दिवसातून यरूशलेमकडची खिडकी उघडी करून जो आहे तो 3 वेळाला प्रार्थना करत होता. आणि त्या प्रार्थनेचा परिणाम असा झाला की त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. बिचारा दानिएल सिंहाच्या गुहेत टाकल्यामुळे मेला का नाही? मेला ना? नाही. देवाचं सानिध्य दानिएला बरोबर सिंहाच्या गुहेतही होतं. का परमेश्वर सिंहाला घाबरतो का? नाही. जेथे देवाचा भक्त दानिएल तेथे देव परमेश्वर त्याच्या बरोबर. आणि म्हणून म्हटलेलं आहे आम्ही जेथे कोठे जातो तेथे तो आमचा देव परमेश्वर आम्हा बरोबर राहतो. बघा दाविदाने किती सुंदर म्हटलं, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्या अरिष्टांना भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तू मज बरोबर आहेस. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आमच्या बरोबर आहे म्हणजे आम्हा सानिध्य परमेश्वर आहे. आणि म्हणून दानिएला बरोबर परमेश्वर होता. सिंहाच्या गुहेत त्याने सिंहाची तोंड बंद केली. दानिएल स्वस्थ झोपला आणि सकाळी राजाने त्याला जे आहे त्यांना गुहेतून बाजूला काढला. विजय कुणाचा झाला? प्रार्थना करणाऱ्याचा झाला. देवाच्या सानिध्यात राहणाऱ्याचा विजय झाला. देवाच्या सानिध्यापासून दूर करणाऱ्या लोकांचा विजय नाही झाला. मस्तीतील योजणाऱ्या लोकांचा विजय नाही झाला. प्रेज लॉर्ड. विजय देवाच्या भक्तांचा होतो. नीट लक्षात ठेवा. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून देवाचं सानिध्य प्रार्थना ही महत्त्वपूर्ण आहे. कळलं? रविवारचा दिवस व्यर्थ घालू नका, देव तुमचा हिशोब घेईल. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी म्हटले की तुम्ही काय करा? मस्ती करा परंतु त्या निष्फळ होतील. विचार प्रगट करा. विचार प्रगट करा. काय विचार प्रगट करतो मनुष्य? असं करू, तसं करू, तसं करू, तसं करू, हे करू, ते करू. प्रेज लॉर्ड. कितीही विचार प्रगट करा, परंतु प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? पण तो टिकणार नाही. तो टिकणार नाही, कारण आमच्या सानिध्य दैव आहे. प्रेज लॉर्ड. बघा नीट लक्षात ठेवा. आम्ही प्रभूचं वचन या ठिकाणी आम्हाला स्पष्ट रीतीने जे आहे ते खात्री देत आहे. पहिली गोष्ट काय सांगितली? तुम्ही दंगा करा, तुमचा चुराडा होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही आपली कमर बांधा, म्हणजे देवाच्या लोकांच्या विरोधामध्ये लढाईसाठी त्यांना जिवे मारण्याकरता उभे राहा. म्हटलं की देवाच्या नीतिमानांना मारण्याकरता त्यांनी तलवार उपसली आहे, परंतु त्यांचा अकस्मात चुराडा होईल. स्तोत्र 37:14 मध्ये म्हटलेलं आहे. परमेश्वर त्यांचा अकस्मात चुराडा करेल. म्हणून म्हटले तुम्ही कमर बांधा पण तुमचा चुराडा होईल. मसलत करा, चाणक्यासारख्या अनेक मसलती करा. असं करू, तसं करू, तसं करू, तसं करू, अशा प्रकारे हे करू, तसं खाऊन टाकू, तसं मारू. प्रेज लॉर्ड. परंतु आयतोफेलाची मसलत व्यर्थ करणारा, निष्फळ करणारा परमेश्वर आमच्या सानिध्य आहे. आणि पुढची गोष्ट, तुम्ही विचार प्रगट करा. तो प्रत्येक विचार ही प्रभू उडवून लावे. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज आम्ही या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. काय करायचं आहे? राष्ट्रांनी जरी दंगा केला, घाबरायचं नाही, त्यांचा चुराडा होईल. राष्ट्र किती आमच्या विरोधामध्ये उठून उभी राहिली आणि त्यांनी आपली कमर बांधून आमचा नाश करण्याचा प्रयत्न केला, घाबरू नका, परमेश्वर त्यांचा चुराडा करेल. किती प्रकारचे चाणक्य आमच्या विरोधामध्ये मसलती करून आमचा नाश करण्याकरता उभे राहू द्या, परमेश्वर त्यांची मसलत जी आहे ती निष्फळ करेल. आणि पुढची गोष्ट, लोकांनी कितीही मनातले आपले विचार जे आहे ते प्रगट करू द्या, परमेश्वर त्यांचे विचार उडवून लावेल, ते नष्ट करेल. कारण आम्हा सानिध्य देव आहे. आम्हा सानिध्य देव आहे. बघा
आज तुम्ही विचार करा, तुम्हाला देवाच्या सानिध्यात राहायचं का? जर देवाच्या सानिध्यात राहत असाल तर तिथं पूर्ण आनंद आहे. या साऱ्या गोष्टी कितीही काय होऊ द्या, तुम्हाला परमेश्वर वाचवणार आहे. परंतु जर तुम्ही देवाच्या सानिध्यात राहत नसाल तर तुम्ही असुरक्षित आहात. देवाचं वचन सांगतं, देवाला सोडणाऱ्यांना काय त्यांचा काय होतो? चुराडा होतो. त्यांना बहुत संकटांना सामोरं जावं लागतं. परंतु जे देवाला शरण येतात ते धन्य आहेत. परमेश्वर त्यांचं रक्षण करतात. आणि म्हणून प्रियानो, देवाला सोडून देण्याचं, अविश्वासाचं दुष्टमन तुमच्यातील कोणाचं होणार नाही म्हणून जपा. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वेळ घालवा आणि त्याला आपलं जीवन समर्पण करा. प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, मनापासून तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुला गौरवतो आणि उंचवतो. जी वचने आज धैर्याची आणि हिमतीची प्रभू तू आम्हाला दिलेली आहे, त्या वचनाप्रमाणे त्यावर विश्वास ठेवण्याकरता आणि तुझ्या सानिध्यामध्ये चालण्याकरता तू कृपा दे. कारण जर आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये आहोत आणि तुझं सानिध्य आमच्याबरोबर आहे तर जगातली कोणतीही ताकद, कोणतंही राष्ट्र, कोणत्याही प्रकारचे अधिपती किंवा कोणत्याही प्रकारची मसलत देणारे चाणक्य आणि कोणतेही विचार प्रकट करणारे लोक जे आहेत त्या सर्वांचा चुराडा करून त्याचा नाश करण्यात तू समर्थ परमेश्वर आहे. एवढंच नाही तर परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या सानिध्यात उभं करून आमचा बचाव करणारा परमेश्वर आहे. या वचनांच्याद्वारे तुमचं सहाय्य केलं, धन्यवाद देतो. जे लोक भीतीमध्ये आहे, अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये आहे, त्यांनाही प्रभू तू मोकळं कर, तुझं गौरव कर. प्रत्येक दुष्ट योजना प्रभू येशूच्या नावात मी पायदळी तोडवतो. हालेलुया. प्रभू उपकार मानतो, तू प्रार्थना ऐकलीस. प्रभू येशू आमचा तारणारा याच्या थोर आणि प्रिय नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.